मुलांनो, मागील सत्रात तुम्ही चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थाबद्दल शिकलात. आता या सत्रात आपण चुंबकाच्या ध्रुवांबद्दल आणि चुंबकांसह दिशा कशा शोधता येतील याबद्दल शिकू. फन विथ मॅग्नेट, चुंबकासह जरा गंमत, वर्ग 6 विज्ञान या धड्यातून. अध्ययन निष्पत्ती. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल: चुंबकाचे ध्रुव, चुंबकाच्या मदतीने दिशा शोधणे, चुंबकीय होका यंत्र, चुंबकांमधील आकर्षण आणि प्रतिकर्षण, चुंबकाच्या रूपात पृथ्वी. अति महत्त्वाचे शब्द: पट्टी चुंबक, बार मॅग्नेट. ध्रुव, चुंबकाच्या टोकांना चुंबकाचे ध्रुव म्हणतात. दिशा, चुंबकीय होका यंत्र, दिशा दाखवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण संकल्पना नकाशा पाहू. आपण अभ्यास केला आहे की लोखंडी कण मातीत घासलेल्या घर्षण केलेल्या चुंबकाला चिकटतात जर ते असतील तर. पट्टी चुंबकाच्या सर्व भागांसाठी लोखंडी कण आकर्षित करण्याचा गुणधर्म सारखाच राहतो का? चला एक कृती करून शोधूया. कागदाच्या तुकड्यावर काही लोखंडी कण एकसारखे पसरवा. या पत्र्यावर पट्टी चुंबक ठेवा. तुम्हाला दिसेल की एकसारखे पसरलेले लोखंडी कण चुंबकावर 2 बिंदूवर केंद्रित आहेत आणि तुम्हाला या 2 बिंदूमध्ये काही विखुरलेले लोखंडी कण आढळतील. पट्टी चुंबकाच्या दोन्ही टोकांना चुंबकाच्या मधल्या भागापेक्षा जास्त लोखंडी कण आकर्षित झाले आहेत. या कृतीद्वारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की प्रत्येक पट्टी चुंबकाला नेहमीच 2 टोके असतात ज्यांची आकर्षण क्षमता त्यांच्या इतर भागांपेक्षा जास्त असते. या टोकांना चुंबकाचे ध्रुव म्हणतात. चुंबकाचा वापर करून दिशानिर्देश शोधण्यासाठी आपण एक कृती करूया. एक पट्टी चुंबक घ्या आणि त्याच्या मध्यभागी एक धागा बांधा जेणेकरून तुम्ही तो लाकडी स्टँडवरून लटकवू शकाल. चुंबक मुक्तपणे फिरू शकेल याची खात्री करा. त्याला स्थिर होऊ द्या. तुम्हाला दिसेल की चुंबक शेवटी उत्तर दक्षिण दिशेने एक ठिकाणी स्थिर होतो. उत्तरेकडे निर्देशित होणाऱ्या टोकाला काही रंगाने चिन्हांकित करा. आता चुंबकाला हलवा आणि पुन्हा काही काळ वाट पहा. रंगीत भाग कुठे थांबतो? हा प्रयोग दुसऱ्या ठिकाणी पुन्हा करा. तुम्हाला दिसेल की चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेला स्थिरावतो. प्रत्येक बाबतीत चिन्हांकित टोक उत्तरेकडे निर्देशित होते. या टोकाला चुंबकाचा उत्तर ध्रुव म्हणतात. दक्षिणेकडे निर्देशित करणारी दुसरे टोक चुंबकाचा दक्षिण ध्रुव म्हणून ओळखला जातो. चुंबकाच्या या गुणधर्माला दिशात्मक गुणधर्म म्हणतात. तो फक्त चुंबकाद्वारे प्रदर्शित केला जातो. सर्व चुंबकांना त्यांचा आकार काहीही असो 2 ध्रुव असतात. सहसा
उत्तर N आणि दक्षिण S ध्रुव चुंबकावर चिन्हांकित केले जातात. असे म्हटले जाते की जुन्या काळात प्रवासी नैसर्गिक चुंबकांना एका धाग्याने लटकवून दिशा शोधत असत, जो ते नेहमी सोबत ठेवत असत. चुंबकाच्या दिशादर्शक गुणधर्मावर आधारित एक उपकरण विकसित केले गेले. त्याला होका यंत्र म्हणतात. होका यंत्र म्हणजे सहसा काचेने झाकलेला एक लहान डबा खोका असतो. चुंबकीय सुई डब्यात अशा प्रकारे ठेवली जाते की ती मुक्तपणे फिरू शकते. होका यंत्रात दिशा चिन्हांकित केलेला पृष्ठभाग देखील असतो. होका यंत्र आपल्याला दिशा जाणून घ्यायची असेल त्या ठिकाणी ठेवला जाते. त्याची सुई जेव्हा स्थिर होते तेव्हा उत्तर दक्षिण दिशा दर्शवते. होका यंत्र नंतर डायलरवर चिन्हांकित उत्तर आणि दक्षिण सुईच्या दोन्ही टोकांच्या अगदी खाली येईपर्यंत फिरवले जाते. चुंबकीय सुईचा उत्तर ध्रुव ओळखण्यासाठी तो सहसा वेगळ्या रंगात रंगवला जातो. नंतर आपण त्या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण ओळखतो. दिशा शोधण्यासाठी होका यंत्राचा वापर केला जातो. हे बहुतेकदा जहाजे आणि विमानांमध्ये वापरले जाते. गिर्यारोहक आणि सैन्यातील लोक देखील त्यांच्यासोबत होका यंत्र घेऊन जातात, जेणेकरून अज्ञात ठिकाणी त्यांचा मार्ग चुकू नये. चुंबकामधील आकर्षण आणि प्रतिकर्षणाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. 2 समान चुंबक घ्या आणि त्यांना स्क्रीनवर संगणक पटलावर दाखवल्याप्रमाणे 4 वेगवेगळ्या प्रकारे ठेवा. आपल्याला आढळते की समान ध्रुव NN, SS एकमेकांना दूर करतात आणि विजातीय ध्रुव NS एकमेकांना आकर्षित करतात. आपण पाहिले की एक लटकलेला चुंबक नेहमीच उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो. तो फक्त त्याच दिशेने का स्थिरावतो? त्यावर कोणती शक्ती कार्य करत आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. टेबलावर कोणत्याही दिशेने एक लटकलेला चुंबक ठेवा. त्यावर दुसरा लटकलेला चुंबक लटकवा. लटकलेला चुंबक टेबलावर ठेवलेल्या चुंबकाच्या अगदी जवळ असावा. लटकलेला चुंबक कोणत्या दिशेने स्थिरावतो ते पहा. टेबलावर ठेवलेल्या पट्टी चुंबकाची दिशा बदला. आपल्याला दिसेल की निलंबित पट्टी चुंबक नेहमीच टेबलावर ठेवलेल्या पट्टी चुंबकाच्या दिशेने स्थिरावतो. परंतु निलंबित पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव टेबलावर ठेवलेल्या बार चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे निर्देशित करतो आणि निलंबित पट्टी चुंबकाचा दक्षिण ध्रुव टेबलावर ठेवलेल्या पट्टी चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे निर्देशित करतो. जर तुम्ही टेबलावर ठेवलेला पट्टी चुंबक काढला तर काय होईल? या प्रकरणात निलंबित चुंबक उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो. आपण असे म्हणू शकतो की निलंबित पट्टी चुंबकाच्या खाली काही चुंबक आहे जो त्याला त्या विशिष्ट दिशेने स्थिरावण्यास भाग पाडतो. वरील 2 प्रकरणांमध्ये हा अदृश्य चुंबक कुठून येतो? पृथ्वीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहे जो निलंबित या पट्टी चुंबकावर कार्य करतो. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:
प्रत्येक चुंबकाला त्याच्या इतर भागांपेक्षा जास्त आकर्षित करण्याची क्षमता असलेली 2 टोके असतात. या टोकांना चुंबकाचे ध्रुव म्हणतात. प्रत्येक चुंबकाला 2 चुंबकीय ध्रुव असतात, उत्तर आणि दक्षिण. चुंबकाच्या दिशात्मक गुणधर्मावर आधारित विकसित केलेल्या उपकरणाला होका यंत्र म्हणतात. मुक्तपणे लटकलेला चुंबक नेहमीच NS दिशेने संरेखित असतो. समान ध्रुव NN, SS एकमेकांना दूर करतात आणि विजातीय ध्रुव NS एकमेकांना आकर्षित करतात. पृथ्वीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत.